उत्तर प्रदेशामधल्या अमरोहा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नासाठी आलेल्या वधू पक्षातील नातेवाईक यांच्यातील परस्पर वादामुळे मोठा वादंग झाला. त्यांच्यातील बाचाबाची इतकी वाढली की हाणामारीपर्यंत मजल गेली. एकमेकांवर दगडफेक करण्यापर्यंत गेलं. या घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत 2 महिला जखमी झाल्यात. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे इतकं मोठं प्रकरण घडण्यास एक रसगुल्ला कारणीभूत ठरला. रसगुल्ल्यावरून भांडण झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून लोकांशी बोलून घटनेमागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना जी माहिती मिळाली ती ऐकून तेही चकित झाले. हा वाद वधू आणि वर यांच्या नातेवाईकांमध्ये झाला नाही, तर वधूच्या परस्पर नातेवाईकांमध्ये झाल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झाले. वधूच्या मामानं इतर काही नातेवाईकांना आणखी एक रसगुल्ला देण्यास नकार दिला. त्यावरून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. भडकलेल्या मामानं त्यांना शिवीगाळ करत एका नातेवाईकाला धक्का दिला. त्यामुळे हा वाद वाढून त्याचं पर्यावसान हाणामारीपर्यंत गेलं. लग्नातल्या एका रसगुल्ल्यामुळं संपूर्ण लग्नाचा रंग बिघडला आणि लग्न मंडपातच मारामारी आणि दगडांचा पाऊस पडला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.